पश्चिम बंगालमधील भाजपच्या मोठ्या विजयानंतर देशभरात पक्ष कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झालेला आहे आणि आपण पाहिलं तर आता बोरिवलीमध्ये आहोत। आमदार संजय उपाध्याय आणि माजी खासदार गोपाल शेट्टी आपल्या सोबत आहेत। सर, भेलपुरी खाऊन आपण एक प्रतिकात्मक जल्लोष इथे साजरा करण्यात आलेला आहे। मिठाई तर सगळीकडेच वाटण्यात आली, पण आपण भेलपुरी खाऊन ही साजरा केलेला आहे। काय याच्या मागे विचार होता? बंगालच्या इलेक्शन मध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडी म्हणजे भेलपुरी खाल्ली। आता भेल खट्टी मिठी तिखी असते, आम्हाला तर गोड लागली, पण काही लोकांना ती मिरची तिखट का लागली याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। पण आमची झालमुडी आम्हाला गोड वाटली आहे आणि 10 कोटी लोकांनी ते फॉलो सुद्धा केलं। आज आमचा ऐतिहासिक विजय झाला आहे। पश्चिम बंगालमध्ये जो विजय झाला आहे तो आनंद देणारा आहे, कारण देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत तिकडे कधी काँग्रेसची, कधी कम्युनिस्टांची, कधी टीएमसीची सत्ता होती। पहिल्यांदा पश्चिम बंगाल भाजपमय झाला आहे। नक्कीच खूप आनंद होतोय, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी 1992ला पहिल्यांदा ह्या वॉर्डमधून मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक निर्माण केलं आणि त्यांचा जो मंत्र होता एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा, आणि ते आज खरं होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, अमित भाई शहाजी यांच्या नेतृत्वात पक्षातल्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।